अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादीलाच मिळावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. अर्थ खात्यासाठी कुणाच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. सूत्रांची झी24 तासला माहिती. छगन भुजबळांसह इतर नेत्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. अजित पवारांचा विमान अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाला. मग विमानाचं सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट कसं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. ममता बॅनर्जींनी उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा. अंधारेंची एक्सपोस्ट. AIB कडून विमान अपघाताचा पारदर्शी तपास सुरू. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला उत्तर. झडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या. 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी. शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या बदललेल्या तारखांमुळे शिक्षक अडचणीमध्ये. हजारो शिक्षक TET परीक्षेला मुकण्याची भीती. केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ताशेरे. महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं अहवालामध्ये निरीक्षण. चंद्रपुरात 5 काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न. वर्ध्यातील समृद्धी महामार्गावरची थरारक घटना. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. UGCच्या नव्या नियमांना स्थगिती. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. नवे नियम अस्पष्ट. दुरुपयोग होण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस. सोन्या चांदीच्या दरातील नवनवे विक्रम थांबता थांबेना. चांदी किलोमागे 4,05,000 तर सोनं प्रतितोळा 1,82,000.